बोलू का सर, काय सांगाल काय आयटम घाटाच्या संदर्भात? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या पुढे तेलवाडी गाव ते चाळीसगाव तालुक्यातील कोणतं गाव आहे? बोडरा. चाळीसगाव तालुक्यातील बोडरा साधारण हे 17 किलोमीटरचं अंतर आहे आणि याला आट्रम घाट असं म्हणलं जातं. आणि ह्या आट्रम घाटामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून रस्त्याचं रुंदीकरण आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी टनेल असं जवळजवळ 15 ते 16 किलोमीटरचा याला केंद्र शासनाच्या माध्यमातून नाही तर्फे मंजुरी देण्यात आलेली आहे. साधारण 2,500 कोटीचा हा प्रकल्प केंद्राने मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे मराठवाडा कन्नड शहराच्या पुढे उत्तर महाराष्ट्रातील धुळे म्हणजे गुजरात राज्य असेल, मध्य प्रदेश राज्य असेल आणि उत्तर भारत असेल याला जोडलं जाणार आहे. अर्थात उत्तर भारत ते दक्षिण भारत वाया छत्रपती संभाजीनगर वाया कन्नड ही वाहतूक आता जोरात होईल आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे वेगवेगळे उद्योग येतात त्या उद्योगांचा जो वेगवेगळी वाहनं जर उत्तर भारतामध्ये पाठवायची असतील तर आता कन्नडच्या जवळ असलेला आट्रम घाट त्यात टनेल झाल्यामुळे तिथं बोगदा झाल्यामुळे तिथं रस्ता झाल्यामुळे आता उत्तर भारतामध्ये होईल. आणि यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विशेषतः जिल्हाध्यक्ष संजयजी खांबायते, मनोजजी पवार, सुनील पवार, त्याचबरोबर किशोर पवार आणि आम्ही सर्वजण गडकरी साहेबांकडे 3-4 वेळेस गेलो होतो. त्यांनी त्याला मंजुरी दिली म्हणून गडकरी साहेबांचे आणि भारत सरकारचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अरे राजेश आओ कहाँ बैठे? नीचे बैठे ऊपर बैठो. वेगवेगळ्या प्रकारचे 6 प्रपोजल्स ठेवले होते. त्याचं डिटेल काही देत नाही पण 6 प्रपोजल्स वरती जे प्रपोजल मंजूर झालेलं आहे त्याच्यामध्ये साधारण आपण त्याचं फायनान्शियल हे केलेलं आहे. मला पत्र दिलं गडकरी साहेबांना परवा भेटून तर ह्याच्यामध्ये साधारण पहिल्या प्रपोजलला 2,435 कोटी रुपयाचा खर्च याला मंजुरी दिलेली आहे. 2,400चा DPR आहे. दुसऱ्या प्रपोजलला 2,551 होते, तिसऱ्याला 2,447 होते, चौथ्याला 2,720 होते आणि पाचव्याला साधारण 3,500 जास्त होते. तर हे 2,435 कोटीचं प्रपोजल आता यांनी मंजूर केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो. यामध्ये रस्त्याची एकूण लांबी 14.895 किलोमीटर आहे. 14.895 किलोमीटर आहे. त्यामध्ये ग्रीनफील्ड लांबी, ग्रीनफील्ड म्हणजे नवीन लांबी, नवीन रस्ता करणं साधारण 12.35 किलोमीटर आहे. आणि याच्यामध्ये टनेल म्हणजे बोगदा 5.5 किलोमीटरचा बोगदा तिथं होणार आट्रम घाटामध्ये. त्याच्यामध्ये फॉरेस्ट एरिया लागतो तो 13 किलोमीटर आहे. नंतर याच्यामध्ये हे केल्यानंतर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नाही म्हणजे त्यांचे मंत्री माननीय गडकरी साहेबांना भेटून विनंती केली की लवकरात लवकर या भागामध्ये आपण ते तेवढ्या आट्रम घाटामध्ये एक्सपान्शन करावं आणि जिथे पाहिजे तिथं टनेल करावं. म्हणून मागच्या त्यांचं जवळजवळ 2 महिने त्यांनी अभ्यास केला आणि 2 महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी 6 प्रपोजल दिले. 6 प्रकारे तिथं काम करता येईल. 6 प्रपोजल्स इथं आहेत. हे 6 प्रपोजल्स मी काही जेवढं वाचून दाखवत नाही पण 15 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये या विषयावरती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता पूर्णपणे म्हणजे तेलवाडीपासून ते खालचं गाव मी तुम्हाला सांगतो काय बोडरा इथं लिहिले मी तुम्हाला ग्रुपमध्ये देतो. तेलवाडी ते बोडरा पूर्णपणे नॅशनल हायवेचा मोठा मार्ग एक्सपान्शन विथ टनेल असं करायचं ठरलेलं आहे. तर एकंदरीत जर पाहिलं तर ह्या निगम तुम्ही कागद चालला नाही मला
नाही ना, हे प्रपोजल आता नाहीच्या मार्फत मंजूर केलेलं आहे आणि आपली जी मागणी होती, विशेषतः आमचे कन्नडचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील, आमचे भाजपचे पदाधिकारी मनोज पवार असतील, सुनील पवार असतील, आमचे किशोर पवार असतील, हे पदाधिकारी मागच्या 3-4 वेळेस गडकरी साहेबांना भेटले होते आणि त्यांच्या माध्यमातून ही मागणी आता मंजूर झालेली आहे. लवकरच त्याचं आम्ही भूमिपूजन करणार आहोत आणि भूमिपूजनच्या कार्यक्रमासाठी माननीय नितीनजी गडकरी यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत. त्यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन करणार आहोत. आता याचा फायदा काय, म्हणजे उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तर भारत हा दक्षिण भारताला जोडला जाणार आहे. त्याचा मध्यबिंदू काय असेल तर संभाजीनगर असणार, म्हणजे धुळे असेल किंवा त्या भागाचा सर्व गुजरातचा एरिया असेल तर हे सर्व वाहनं सतेशी 15.5 किलोमीटर रस्ता म्हणजे एक्सपान्शन आणि टनेल यांना नाहीच्या मार्फत वेगवेगळे 6 प्रपोजल दिले होते आणि 6 प्रपोजल तर्फे 1 प्रपोजलला त्यांनी त्यांच्या बोर्डामध्ये मंजूर केले. त्याचा साधारण खर्च जर सांगितला तर 6 प्रपोजल मधला पहिल्या प्रपोजलचा खर्च जो आहे 2,435. या रस्त्यामुळे रेल्वे मार्गासाठी फायदा शहराला नेमकं कसं होणार? टोटल रस्ता हा 15 किलोमीटरचा आहे. त्यामध्ये बोगदा हा 5.5 किलोमीटरचा बोगदा आहे आणि याच ठिकाणी रेल्वेची कनेक्टिव्हिटी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे. रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजीला आम्ही भेटलेलो आहोत आणि त्या माध्यमातून त्यांनी छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेला सुद्धा सर्वेसाठी पैसे ठेवलेले आहेत. सर्वे चालू आहे आणि त्यांचा DPR झाल्यानंतर लवकरच त्याला मंजुरी घेऊन त्याला पॅरलल आम्ही रेल्वेला सुद्धा मंजुरी घेणार आहोत. आणि बसेस हे 140 डिग्रीपर्यंत असं डीप जाऊ शकतात. म्हणून फिजिबिलिटी पाहिली आणि फिजिबिलिटी पाहिल्यानंतर जर दोन्ही टनेल एकत्र काढले तर खर्च जास्त येईल. साधारण 2,500 ते 3,000 कोटीचा खर्च जास्त होता. म्हणून त्यांचा रिपोर्ट आला की दोन्हीही एकत्र टनेल काढू नये, हा त्यांचा रिपोर्ट आला. मग त्यानंतर माझ्याकडे ही लोक अप्रूव्ह झाल्यानंतर त्यांना मला पत्र द्यावं लागलं की दोन्हीही टनेल एकत्र करू नये, वेगवेगळं प्रोव्हिजन करावं, वेगवेगळं नियोजन करावं. आता वेगवेगळं हे नियोजन करत असताना मग आम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री विशेषतः नाहीच्या